मोठी बातमी सध्या समोर येते। पुणे जिल्ह्यातील दौंडमधील यवत इथं तणावपूर्ण शांतता सध्या आहे। यवत इथं जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। काल यवतमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पेटलेला होता। दोन गटात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आज दौंडमधील यवत इथं जमावबंदी लागू करण्यात आली आहे। आता वातावरण जरी निवळलेलं असलं तरी शांतता आहे। परिस्थिती जी आहे ती पोलिसांनी हाताळून परिस्थिती नियंत्रणात आणलेली। जवळपास दुपारी काल 3 वाजेपर्यंत जो आहे तो तणाव दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता आणि आता जी परिस्थिती सध्या जी आहे ती सध्या जमावबंदीचा आदेश जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। आणि या प्रकरणी आता आमदार राहुल कुल बोलतायत, थेट जाऊया। त्या ठिकाणी काय चाललंय त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवलं पाहिजे, कुणाशी संपर्क केला पाहिजे, कुणाला शांततेचं आवाहन केलं पाहिजे, ही सगळी प्रक्रियेमध्ये पूर्ण वेळ त्या ठिकाणी उपलब्ध होतो, पूर्ण होतो प्रत्यक्षात। तुम्ही दोन्ही समाजाची बैठक लावण्याचा काही विचार आहे का किंवा कशा पद्धतीने तिथं चौकात बसल्यानंतर कोण कुणाच्या समाजाचा हे कुणी धरून कधीच बसत नाही। 2 दिवसामध्येच सगळं सुरळीत होईल अशी तिथली स्थिती आहे। त्यामुळे आवश्यक त्या बैठका आम्ही मागच्या आठवड्यात पण घेतलेल्या आहेत। जरी सगळ्याच बैठका पोलीस स्टेशनला व्हाव्या, ग्रामपंचायतला व्हाव्या असं नाही। तिथं दैनंदिन कामकाज करताना मी या भागामध्ये शेतामध्ये राहून ग्रामीण भागातून स्वतः या गावामध्ये परिसरामध्ये राहून विधानसभा सदस्य म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे। तर सगळ्यांशी माझा अतिशय चांगला संपर्क आहे। माझा पक्षाशी चांगला संपर्क आहे आणि विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा माझा अतिशय चांगला संबंध आहे। त्यामुळे हा तालुका माझ्या जर 10-12 वर्ष पाहिलं तर अतिशय शांतता पूर्ण वातावरणामध्ये आहे। एकेकाळी प्रचंड वाळू माफियांनी या भागामध्ये हॅडरोज घातला होता। सगळ्या परिस्थितीवर आम्ही नियंत्रण मिळवले। सामाजिक सलोखा चांगला आहे आणि सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं सामाजिक वातावरण मागच्या काही वर्षामध्ये आम्ही जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये अडथळा आला असला तरी पूर्ववत वातावरण होण्यामध्ये माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। आवश्यक त्या बैठका घेतल्या जातील, सगळ्यांशी चर्चा केली जाईल। जात पक्ष अगदी गावाच्या बाहेरच्याही लोकांशी काही संपर्क करण्याची आवश्यकता असेल, कशाचा संपर्क करण्याची आवश्यकता असेल तो केला जाईल आणि या भागातील वातावरण शांत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। दादा, तुम्ही असं म्हणता आहात की सामाजिक जो लोक आहे तो दिसतोय देखील, कारण यांनी जे केलं त्याच्या विरोधात त्याच समाजातील लोक म्हणजे ते चुकीचं झालंय। मात्र सातत्यानं आरोप होतोय, जसं सांगता की गेल्या काही दिवसापासून तणाव आणि सभा झाल्यानंतर एक प्रकरण झाला तर देखील बोललं जाते आणि राजकारण यावरून व्यक्त करतात। काही पक्षाचे आमदार त्यांनी जी वक्तव्य केली त्याच्यावर निशाणा साधला जातो। लोकशाहीमध्ये एकमेकांवर आरोप करणं आपली